आणि यानंतर बुलेटिनमध्ये बातम्यांचा वेगवान आढावा। राज्यातल्या 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे। उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा कालचा शेवटचा दिवस होता। आजपासून अर्जांची छाननी होणार आहे आणि त्यानंतर वैध उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर 2 जानेवारी दरम्यान अर्ज मागे घेता येतील, तर 3 जानेवारीला उमेदवारांना चिन्ह नेमून दिले जाणार आहे। अनेक पक्षाच्या उमेदवारांनी काल उशिरापर्यंत उमेदवारी अर्ज दाखल केले होते। पक्षाच्या नेत्यांनी अधिकृत यादी जाहीर न केल्यानं अनेक बंडखोरांनी आपली उमेदवारी दाखल केली आणि असं असताना आता अर्ज छाननीमध्ये किती उमेदवारांचे अर्ज बाद होणार आणि किती उमेदवार माघार घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आणि मुंबई महापालिकेसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया संपल्यानंतर ठाकरे बंधूंसह शरद पवारांच्या पक्षाच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला समोर आलाय। ठाकरे बंधू आणि दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी अनेक बैठकांमधून साधक बाधक चर्चा करून सुवर्ण मध्य काढत जागा वाटपाचं अवघड गणित सोडवलं। उद्धव ठाकरेंची शिवसेना मोठा भाऊ ठरली असून ते 163 जागा लढणार आहेत, तर राज ठाकरेंचा मनसे पक्ष 53, याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं 11 ठिकाणी उमेदवार दिलेले आहेत। त्यामुळे मुंबईमध्ये ठाकरेंची शिवसेना हा मोठा भाऊ असेल। 163 जागांवरती ते लढणार आहेत, मनसे 53 जागांवरती लढणार आहेत। बातम्यांचा वेगवान आढावा पुढे सुरू ठेवूया। मुंबईमध्ये वॉर्ड नंबर 81 मधून ठाकरे बंधूंच्या युतीत दोन्ही पक्षांच्या उमेदवारांकडून अर्ज भरले गेलेत। उद्धव ठाकरे गटाच्या मोहिनी धामणे यांनी उमेदवारी अर्ज भरला, तर मनसेकडून शबनम शेख यांना उमेदवारी देण्यात आली। मात्र अचानक रात्री 11:30 वाजता अर्ज भरू नका असं सांगण्यात आलं होतं। त्यानंतर सकाळी पुन्हा एकदा अर्ज भरण्यासंदर्भात शबनम यांना सूचना देण्यात आल्या आणि त्यानुसार शबनम यांना उमेदवारी अर्ज त्यांनी भरलाय। युतीच्या दोन्ही उमेदवार आमने सामने उभ्या राहिल्यानं कार्यकर्ते संभ्रमात आहेत। आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात आणखी एक बंडखोरी समोर आली आहे। वरळीमध्ये मनसेला गेलेल्या जागेवर वॉर्ड क्रमांक 197 मधून ठाकरे गटाच्या पदाधिकारी श्रावणी देसाई यांनी उमेदवारी अर्ज भरलाय। 197 वॉर्ड मनसेला गेल्यानंतर ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देण्याचा इशारा दिला होता। मुंबई आणि ठाण्यामध्ये ठाकरे आणि शिंदेंच्या सेनेकडून अधिकृत उमेदवारांची यादी अजूनही जाहीर झालेली नाही। मनसेनं मुंबईतील 53 उमेदवारांची अधिकृत यादी जरी जाहीर केली असली तरी अद्याप ठाकरेंच्या शिवसेनेनं अधिकृत यादी जाहीर केलेली नाही। त्यामुळे अजूनही 30 ते 35 ठिकाणी नेमके उमेदवार कोण हे कळू शकले नाही। शिंदेंची शिवसेना आणि ठाकरेंच्या शिवसेनेनं शेवटपर्यंत उमेदवारांची यादी जाहीर न केल्यानं एक नवी रणनीती यावेळी पाहायला मिळतेय। ते म्हणजे अगदी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर सुद्धा उमेदवारांची यादी जाहीर न करता बंडखोरी रोखणं। ठाकरे बंधूंच्या युतीमध्ये 8 ठिकाणी बंडखोरी केल्याचे चित्र आहे आणि त्यामुळे ठाकरे बंधूंसमोर बंडखोरी रोखण्याचं आव्हान असेल, तर काही ठिकाणी नाराज कार्यकर्त्यांना शांत करण्यासाठी सुद्धा कसरत करावी लागणार आहे। मुंबईमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेपेक्षा जास्त उमेदवार दिले। अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं आपली तिसरी यादी जाहीर केली आहे। या यादीमध्ये 30 उमेदवारांचा समावेश आहे। राष्ट्रवादीकडून 94 उमेदवारांना संधी देण्यात आली आहे, तर शिंदेंच्या शिवसेनेचे 90 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। कल्याण डोंबिवली महापालिकेत भाजपच्या उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे। प्रभाग क्रमांक 26 ग मधून आसावरी केदार नवरे बिनविरोध निवडून आलेले आहेत। तसंच प्रभाग क्रमांक 18 अ मधून भाजपच्या रेखा राजन चौधरी यांची बिनविरोध निवड झाली आहे। या प्रभागातून रेखा चौधरी यांचा एकमेव अर्ज आल्यानं त्यांची बिनविरोध निवड झाली आहे। रेखा चौधरी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलच्या कार्यकर्त्या असून कल्याण विभागाच्या महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष आहेत। दोन्ही उमेदवारांची बिनविरोध निवड भाजपसाठी विशेष मानली जाते। खरं तर मला मगाशीच मीडियाच्या माध्यमातून माहिती मिळाली की आज आपला बिनविरोध विजय झालेला आहे। खरं तर हा विजय जो आहे हा ईश्वरीय विजय आहे, म्हणजे हिंदुत्वाचा विजय आहे। आणि आमचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रवींद्रदादा चव्हाण साहेब किंवा आमचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आमच्या महिला मोर्चाच्या अध्यक्ष चित्राताई वाघ आणि आमचे जिल्हाध्यक्ष नंदूजी परब, नानाजी सूर्यवंशी आणि माझे मिस्टर राजनजी चौधरी यांना सगळ्यांनाच हा विजय जो आहे आणि माझे मतदाता या सगळ्यांनाच हा विजय मी समर्पित करते, कारण ह्या सगळ्यांमुळेच आजचा हा विजय जो आहे तो शक्य झालेला आहे। मीरा रोड इथं अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार जावेद पठाण यांना हृदयविकाराचा धक्का आला आणि त्यांचा मृत्यू झाला। जावेद पठाण यांनी काल सकाळी प्रभाग क्रमांक 22 मधून राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल केला होता। त्यानंतर दुपारी सुमारे 3:30 वाजण्याच्या सुमारास मीरा रोडमधल्या हैदरी चौक परिसरात त्यांना हृदयविकाराचा झटका आला।
तात्काळ उपचारासाठी प्रयत्न करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. भाईंदरमध्ये भाजपच्या माजी महिला जिल्हाध्यक्ष वनिता बने यांना हृदयविकाराचा झटका आलाय. भाजपकडून मुलगी श्रद्धा बने हिला उमेदवारी न मिळाल्याच्या धक्क्यातून त्यांची प्रकृती अचानक खालावली. त्यांना तातडीनं मीरा रोड इथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. द्यावी असं मी आग्रह केलेला होता, मी सांगितलेलं. मी ठराविक वार्डामधूनच द्या, तिकडे गणित बसते नाही बस असं नव्हतं, पण 95 मधून तुम्ही जिथे योग्य वाटेल तिकडे द्या, की जेणेकरून स्वर्गवासी मिस्टर माझे बने त्यांना मी एक श्रद्धांजली मिळेल की माझ्या मुलीला तिकीट दिल्याने त्यांचाही तिला आशीर्वाद मिळेल आणि पुढचे 5 वर्ष कोणी बघेल याशिवाय आम्ही होतो नाही दिली. ठीक आहे, मी भाजपात काय पण आहे आज पण. ठाण्यात भाजप आणि शिवसेनेची महायुती झाली असून 40-87 असं जागा वाटप झालंय. जागा वाटपात अपेक्षित जागा आम्हाला मिळाल्या नाहीत, त्याबाबत खूप वेदना आहेत, पण व्यापक हितही महत्वाचं आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे ठाणे शहर निवडणूक प्रमुख आणि आमदार संजय केळकर यांनी दिली. ज्या प्रभागात लोकांचं पूर्ण समर्थन आहे त्या प्रभागात एकही जागा मिळाली नाही. 131 प्रभागात उमेदवार देता येतील एवढी तयारी आमची झाली होती, पण अपेक्षित जागा मिळाल्या नाहीत, त्यामुळे कार्यकर्ते नाराज झालेत, त्यांची समजूत काढली आहे, असं केळकर म्हणाले. ठाण्यात शिंदेंच्या शिवसेनेच्या प्रमिला केणी यांना तिकीट नाकारलंय. त्यांच्या जागी पराजित झालेल्या मनाली पाटलांना तिकीट देण्यात आलंय, त्यामुळे प्रमिला केणी आता अपक्ष निवडणूक लढवणार आहेत. यंदा केणींना तिकीट नाकारलंय, मात्र त्यांचा मुलगा मंदार केणीला तिकीट दिलंय, त्यामुळे आई अपक्ष आणि मुलगा शिवसेनेच्या तिकिटावर लढणार आहे. पुण्यात भाजपकडून 42 विद्यमान नगरसेवकांची तिकीटं कापून नव्यांना संधी देण्यात आली. पुण्यामध्ये भाजपनं यंदा निम्म्या विद्यमान नगरसेवकांना उमेदवारी नाकारली आहे. काही आमदार आणि नेत्यांच्या मुलांनाही उमेदवारी नाकारण्यात आली आहे. सांगली महापालिकेच्या निवडणुकीत अजित पवार राष्ट्रवादी गेम चेंजर ठरेल असा दावा जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे यांनी केला. सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या निवडणुकीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं एकूण 33 उमेदवार दिलेत. यापैकी जवळपास 30 उमेदवार निवडून येतील असा दावा पद्माकर जगदाळे यांनी केलाय. महायुती जर उमेदवार ठरवू शकत नसेल तर विकास कामं काय करणार, अशी टीका काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी केली आहे. कोल्हापूरच्या लोकांचा विश्वास संपादन करण्यापूर्वी महायुतीनं कार्यकर्त्यांचा विश्वास मिळवायला हवा होता, असा खोचक सल्लाही त्यांनी दिलाय. महायुती उमेदवार ठरवू शकत नसेल तर विकास कामं काय करणार आहे? कोल्हापुरातल्या लोकांचा विश्वास संपादन करण्याआधी महायुतीनं स्वतःच्या कार्यकर्त्यांचा विश्वास संपादन केला पाहिजे. जे स्वतःच्या कार्यकर्त्यांचा विश्वास संपादन करू शकले नाहीत, यादी डिक्लेअर करू शकले नाहीत, बी फॉर्म फक्त द्यावे लागले त्यांना ऑफिशियली अजून 3 वाजेपर्यंत, आज शेवटच्या दिवशी 3 वाजेपर्यंत अधिकृत यादी जाहीर करू शकले नाही की आमचे अधिकृत उमेदवार आहेत. याचा अर्थ काय की कार्यकर्त्यांच्यावर त्यांची पकड नाही. जे स्वतःच्या कार्यकर्त्यांवर या ठिकाणी विश्वास ठेवू शकत नाहीत, न्याय देऊ शकत नाहीत, ते कोल्हापूर शहरातल्या लोकांना न्याय देऊ शकणार नाहीत, असं आमचं ठाम मत आहे. सोलापुरात अर्ज भरण्यावरून मोठा वाद झालाय. सोलापुरात अर्ज भरण्याची वेळ संपल्यानंतर भाजपनं एबी फॉर्मचं वाटप केल्याचा आरोप काँग्रेस आणि शिवसेनेकडून करण्यात आला. या आरोपानंतर शिवसेना आणि काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयाबाहेर ठिय्या दिला होता. भाजपचे एबी फॉर्म किती वाजता दाखल झाले याचा खुलासा करण्याची मागणी काँग्रेस आणि शिवसेनेकडून करण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणानंतर काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अजय दासरी यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रारही केली आहे. तर आम्ही एबी फॉर्म आधीच जमा केले असून केवळ पोहोच घेण्यासाठी आलो होतो, असा दावा भाजपनं केलाय. उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ दुपारी संपल्यानंतर जळगावात रात्री महायुतीची अधिकृत घोषणा करण्यात आली. आमदार सुरेश भोळे यांनी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास पत्रकार परिषदेत महायुतीची घोषणा करत जागा वाटपाची माहिती दिली. महायुतीत भाजपला 46, राष्ट्रवादी काँग्रेस 6 तर शिवसेना 23 जागा लढणार आहे. काही ठिकाणी शिवसेना शिंदे गट आणि भाजपच्या उमेदवारांमध्ये आयात निर्यात झाल्याची माहितीही त्यांनी दिलेली आहे. महायुती जळगाव झालेली आहे, त्याच्यामुळे जनता आम्हाला आशीर्वाद देईल अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो. आम्ही कोणावरती टीका टिप्पणी न करता विकासाच्या मुद्द्यावरती आम्ही जाणार. गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत महाराष्ट्रात महायुतीचं सरकार
केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टी इंडियाच्या सरकारच्या माध्यमातून आम्ही जनतेची सेवा करणार. जळगाव शहराचा विकासाच्या माध्यमातून केलेला विकास आणि काही राहिलेले कामं असतील ते पूर्ण करण्याच्या माध्यमातून आम्ही जनतेसमोर जाणार आणि जनता आम्हाला आशीर्वाद देईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. जागा भारतीय जनता पार्टीला 46 जागा आहे, शिवसेनेला 23 जागा आहे आणि राष्ट्रवादी जे अजितदादांची राष्ट्रवादी तिला 6 जागा आहे. नाशिकमध्ये तिकीट वाटपावरून भाजपात मोठा गोंधळ झाल्याचं पाहायला मिळत आहे. आमदार सीमा हिरे आणि इच्छुक उमेदवारांमध्ये जोरदार बाचाबाची झाल्याचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील उमेदवारीवरून हा राडा झाला असून तिकीट नाकारल्यानं इच्छुक उमेदवार आक्रमक झाले. या प्रकारामुळे भाजपच्या अंतर्गत नाराजीचा सूर पुन्हा एकदा समोर आलाय. नाशिकमध्ये स्वबळाचा नारा देणाऱ्या भाजपनं प्रभाग 14 मध्ये एकही उमेदवार दिला नाही. 122 जागा लढण्याची घोषणा केल्यानंतर भाजपनं प्रत्यक्षात मात्र 118 जागांवरच अधिकृत उमेदवार दिलेत. जुन्या नाशिकमधील मुस्लिम बहुल भागात येणाऱ्या प्रभाग 14 मध्ये भाजपनं एकही उमेदवार न दिल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. महायुतीच्या जागा वाटपात एका जागेसाठी शिवसेनेसोबत लढणाऱ्या भाजपनं 4 उमेदवार न दिल्यानं राजकीय चर्चांना उधाण आलंय. मालेगावात पत्नीला शिवसेनेचा एबी फॉर्म मिळाला नाही म्हणून पती आणि मुलानं ठिय्या आंदोलन केलं. भडांगे कुटुंबात मालेगावच्या गांधी पुतळ्यावर कार्यकर्त्यांसह आंदोलन करत न्याय द्या अशी मागणी केली. पक्षनिष्ठा बाजूला ठेवून पैशाला महत्त्व दिल्याचा आरोप भडांगे यांनी केला. नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपनं 143 उमेदवार दिलेत. त्यापैकी तब्बल 11 उमेदवार भारतीय जनता युवा मोर्चातून देण्यात आले. भाजपनं अनेक दिग्गज नगरसेवकांना थेट घरी बसवत त्यांच्या जागी नव्या दमाच्या तरुणांना संधी दिली आहे. त्यामुळे ग्रासरूट लेव्हलवरही भाजपनं तरुणाईला प्राधान्य देणं सुरू केलंय. भारतीय जनता पार्टीमध्ये 22 वर्ष झाले मी कार्यकर्ता आहे, एक निष्ठेने राहतोय. पण माझ्या पूर्ण अन्याय झालेला आहे की डायरेक्ट आयात काँग्रेसचे उमेदवार आमच्या बोकाडे आणून ठेवलेले आहेत. अक्षरशः जे झाले ना चुकीचं झालेलं आहे. मी तर काय पेटवून घेणार नाही, पण ही आपाप पेटणार आहे. का की बीजेपीचे जे आहेत आयात उमेदवार ते 100% नाही 110% पडणार आहे. आणि हा शब्द माझा एका महागाचा आहे. नागपूर महानगरपालिकेमध्ये तब्बल 6 टर्म नगरसेवक पद भूषवणाऱ्या भाजप नेते सुनील अग्रवाल यांना पक्षाकडून उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी अपक्ष म्हणून प्रभाग क्रमांक 14 मधून उमेदवारी अर्ज दाखल केलाय. सुनील अग्रवाल तब्बल 6 वेळेला नागपूर महानगरपालिकेचे नगरसेवक राहिलेत. 3 वेळेस अपक्ष तर 3 वेळेला भाजपमधून त्यांनी नगरसेवक पद भूषवलंय. मात्र यंदा पक्षानं त्यांना प्रभाग 14 मधून उमेदवारी दिली नाही आणि त्यांच्या जागी भाजपच्या महिला नगरसेविका प्रगती पाटील यांना संधी देण्यात आली. त्यामुळे नाराज झालेल्या सुनील अग्रवाल यांनी पक्षाशी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय. चंद्रपुरात भाजपच्या मुनगंटीवार आणि जोरगेवार यांच्या वादाचा आणखी एक अंक पाहायला मिळाला. अजय सरकार आणि पूजा पोतराजे या मुनगंटीवारांच्या 2 समर्थकांना उमेदवारी देण्याला जोरगेवार यांचा विरोध होता. त्यामुळे चंद्रपूरमध्ये उमेदवारांना एबी फॉर्म देण्याची प्रक्रियाही थांबवली गेली होती. उमेदवारांना फॉर्म वाटण्यासाठी भाजपचे निवडणूक निरीक्षक चैनसुख संचेती, निवडणूक प्रभारी अशोक नेते सकाळपासून एनडी हॉटेलमध्ये ठाण मांडून बसले होते आणि त्यानंतर तिथे आलेल्या जोरगेवार यांनी माध्यमांसमोरच येऊन 2 नावांवर आक्षेप असल्याचं जाहीर केलं. जोरगेवार हॉटेलमध्ये गेले आणि चैनसुख संचेती आणि अशोक नेते यांच्यासोबत त्यांची बैठक सुरू झाली. भाजपच्या श्रेष्ठींना फोनही झाले. अखेर भाजपनं अजय सरकार यांची उमेदवारी कापून रॉबिन बिश्वास यांना उमेदवारी दिली, तर पूजा पोतराजे यांच्यासोबत चंद्रकला सोयाम यांना देखील एबी फॉर्म देऊन हा वाद शमवण्यात आला. परभणीमध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेची युती तुटली. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंद भरोसे यांनी युती तुटल्याचं जाहीर केलं. भाजपचे नेते सुरेश वरपुडकरांनी महायुतीचा शब्द पाळला नसल्याचा आरोप करत शिवसेनेच्या आनंद भरोसेंनी भाजपवरती खापर फोडलंय. छत्रपती संभाजीनगरमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटानं 81 उमेदवारांना एबी फॉर्म दिले. त्यामध्ये 22 मुस्लिम आणि 14 अनुसूचित जातीच्या उमेदवारांचा समावेश आहे. भाजप शिंदेसेना महायुती तुटल्याचा विशेष फायदा आम्हाला झाला नाही, असं राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अभिजित देशमुख यांनी सांगितलंय.
ठाकरेंच्या शिवसेनेनं छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीच्या रिंगणामध्ये 99 उमेदवारांना उतरवलंय. यामध्ये 17 माजी नगरसेवक अथवा त्यांच्या जवळच्या नातेवाईकांचा समावेश आहे. पक्षाच्या एकनिष्ठ कार्यकर्त्यांसोबतच अनेक आयारामांनाही उमेदवारी दिली गेली आहे. शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच महापालिकेची निवडणूक होतीये. पक्षातील सर्वाधिक नगरसेवकांनी शिंदेंची शिवसेना आणि भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे मोजकेच नगरसेवक राहिले होते. मागच्या काही दिवसात दाखल झालेल्या इच्छुकांनाही उमेदवारी दिली गेली आहे. शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत आघाडी करण्यासाठी प्रयत्न केले, मात्र उभय पक्षांकडून प्रतिसाद मिळाला नाही. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी 99 उमेदवारांना पक्षाचे एबी फॉर्म देत अधिकृत उमेदवारी दिली. संभाजीनगरमध्ये